हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आज आपण ऑक्टोबर महिन्यातील जे पण महत्त्वाचे घटना घडलेली आहे, आपण ते वन लाइनर फॉर्मॅटमध्ये ते कव्हर करणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी खूप कामात येईल. जसं आता जी-एम-सी सोलापूर आहे, त्याच्यानंतर धर्मदाय आयुक्त एक्झामचे काही पेपर बाकी आहेत, त्याच्यासाठी सुद्धा कामात येईल. समोर तलाठी येणार आहे, नगर परिषद आहे आणि खूप सारे असे एक्झाम्स आहे, की ज्यांना माहिती आहे का ऑक्टोबरचं करंट अफेअर कामात येईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फक्त तेच पॉइंट घेतलेले आहे जे खूप महत्वाचे आहे आणि एक्झामला येण्यासारखे आहे, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड आहे. ओके. तर चला आपण स्टार्ट करूया. चला बघा, पहिला क्वेश्चन काय बोलत आहे तो, भारताने 2025च्या सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिपच्या अंतिम फेऱ्यात कोणत्या देशाला हरवून विजय मिळवला आहे. बघा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. जिथे मी इम्पॉर्टंट करताय ना ते लक्षात द्यायचं. ठीक आहे. का बरं? कारण बघा, इथे विजेता कोण आहे? इथे विजेता आहे आपला भारत. आणि विचारू शकतात की भारताने 2025च्या सॅफ अंडर 17 मध्ये कोणाला हरवलं. ठीक आहे. कोणाला हरवलं? बघा, विजेता कोण झाला? विजेता झाला आपला भारत. आणि हरला कोण आहे? बांगलादेश. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात उपविजेता. ठीक आहे. तर उपविजेता कोण ठरलाय? तो ठरलाय बांगलादेश. आणि बघा, ही कुठे म्हणजे आयोजित करण्यात आलेली होती? ही आयोजित करण्यात आली होती रेस कोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कोलंबो. ठीक आहे. कोलंबो ही कोणाची राजधानी होती किंवा आहे सांगा मला? ही होती श्रीलंका. श्रीलंका. ओके. चला नेक्स्ट प्रश्न. हे दोन प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत. हे वाले हे दोन प्रश्न. ओके. चला नेक्स्ट प्रश्न. भारत सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांची कोणत्या पदावर नियुक्ती केलेली आहे? आठवण ठेवा की जे नियुक्तीवाले प्रश्न असतात ना, ते खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि जर ते मोठ्या लेव्हलवर जर नियुक्ती असते ना, तर मग तर ते खूपच महत्त्वाची असते. चला प्रश्न बघा. भारत सरकारने शिरीष चंद्र मुर्मू यांच्या कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते आहे आर-बी-आयचे डेप्युटी गव्हर्नर, म्हणजे लहान गव्हर्नर. ठीक आहे, छोटेसे म्हणू शकता. किंवा बघा, आणि आर-बी-आयचे गव्हर्नर कोण आहे? तर ते आहे तुमचे संजय मल्होत्रा. ते कोण आहे? संजय मल्होत्रा. ठीक आहे, आठवण ठेवा हे पण. आर-बी-आयचे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. आणि डेप्युटी गव्हर्नर कोण आहे? ते आहे शिरीष चंद्र मुर्मू. कळलंय प्रश्न? हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे दोन प्रश्न खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला तिसरा प्रश्न. आर व्यंकटरमणी कोणाचे उत्तराधिकारी झालेले आहे? ते आहे के के वेणुगोपालचे. ओके. नेक्स्ट. 2025च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला किती विकेट्सने हरवले? हा क्वेश्चन खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, सगळ्यात अगोदर 2025च्या आशिया कप कोणी जिंकला? तो जिंकला भारताने. हा म्हणजे हा झाला विजेता. आणि उपविजेता कोण झाला? तो झाला पाकिस्तान. ठीक आहे. आता मला कमेंट करून सांगा की ही मॅच झाली कुठे होती. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा आता काय म्हणताय. टाटा मोटर्सच्या कॉर्पोरेट डिमर्ज नंतर प्रवासी आणि इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे एम-डी आणि सीईओ कोण झाले? ते आहे शैलेश चंद्रा झालेले आहे. ठीक आहे. सुधा कृष्णन यांची टाटा मोटर्समध्ये कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे? ते आहे अतिरिक्त गैरकार्यकारी स्वतंत्र संचालक. अतिरिक्त म्हणजे काय होते? हे अगोदर कोणत्या तरी अजून पोस्टवर आहे आणि यांच्यावर अतिरिक्त भार दिलेला आहे. बिझनेस लाईन चेंज मेकर अवॉर्ड्स 2025 कोणता अवॉर्ड आहे? बिझनेस लाईन चेंज मेकर अवॉर्ड मध्ये अजिम प्रेमजी फाउंडेशनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? ते आहे आयकॉनिक चेंज मेकर. आयकॉनिक चेंज मेकर. नेक्स्ट. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनाची थीम काय आहे? ते आहे निरोगी आणि समावेशक वृद्ध. आता एक तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे आहे की 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती हा कोणत्या दिवसामध्ये येतो, म्हणजे याची डेट काय आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. ओके. चला नेक्स्ट. पहिला आंतरराष्ट्रीय एक मिनिट गाईज. पहिला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा करण्यात आला होता? तो आहे 1991 ला. हा इम्पॉर्टंट आहे. पहिला ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय नागरिक दिवस कधी साजरा करण्यात आला होता? नेक्स्ट प्रश्न. कोणत्या दोन देशामध्ये झालेल्या महिला क्रिकेट विश्व चषकाच्या निमित्ताने मुलांना वचन मोहीम सुरू करण्यात आली होती? आता बघा, इथे इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मी. सगळ्यात अगोदर बघा की महिला क्रिकेट हे कुठं कुठं झालं होतं? हे झालं माहिती आहे का? भारत आणि श्रीलंकामध्ये. हे दोन सिटी होस्ट होती. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतिम सामना झाला होता भारतामध्ये. कोणता? त्याच्या लास्टमध्ये पाटील आहे, हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे.
त्याच्यानंतर बघा विजेता कोण आहे, विजेता आहे याच्यामध्ये भारत आणि उपविजेता कोण आहे, ती आहे साऊथ आफ्रिका. उपविजेता कोण आहे, ती आहे साऊथ आफ्रिका. ठीक आहे. आणि कोणतं म्हणजे याच्यामध्ये मोहीम सुरू करण्यात आली आहे, मुलांना वचन ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या दोन देशामध्ये, भारत आणि श्रीलंकामध्ये. ओके. चला नेक्स्ट. पहिली जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या वर्षी आणि कुठे आयोजित करण्यात आली होती, हे इम्पॉर्टंट आहे, याला इम्पॉर्टंट करून ठेवा की पहिली जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या वर्षी आणि कुठे आयोजित करण्यात आली, ते 1994 मध्ये आणि बर्लिन. ठीक आहे, बर्लिन मध्ये आयोजित करण्यात आली होती. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या संघटनेद्वारा आयोजित केली जाते. अच्छा, विचारलेलं आहे की कोणत्या संघटनेद्वारा आयोजित केली जाते, ती आहे IPC, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारा. हा बघा नेक्स्ट प्रश्न. क्रिस वोक्सने कधी आणि कोणाच्या विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, हे माहिती आहे. काउंट प्रश्न विचारलेला आहे, कारण बघा क्रिस वोक्सने काय केलंय, सध्या माहिती आहे का निवृत्ती केलेली आहे क्रिकेटमधून, नाही का, म्हणून हा प्रश्न आलेला आहे. कशामधून, एक दिवसीय क्रिकेटमधून. ठीक आहे. आणि यांनी पदार्पण म्हणजे केव्हा स्टार्टिंग केलं होतं, 2010-11 ॲशेस दौरा ऑस्ट्रेलिया. आता हे ॲशेस बद्दल सांगतो मी. ॲशेस माहिती आहे का, एक टेस्ट सिरीज आहे, याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड हे खेळाडू म्हणजे या दोन टीमाबद्दल हे मॅच होत असते. ओके. चला नेक्स्ट प्रश्न. अमर अमरसिंह चमकीला, काय म्हणते प्रश्न, अमरसिंह चमकीला चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे, ते आहे इम्तियाज अली. अमरसिंह चमकीला हा चित्रपट कोणाच्या म्हणजे बायोग्राफिक किंवा कोणाच्या जीवनावर आधारित आहे, ते आहे अमरसिंह चमकीला. आता कमेंट करून मला सांगा की हे अमरसिंह चमकीला म्हणजे याच्याबद्दल मूवी का बनत आहे, काही इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल. ओके. मुख्य सचिव होण्यापूर्वी राजीव वर्मा कोणत्या पदावर नियुक्त होते, ते आहे मुख्य सचिव चंदीगड. ओके. 2025 ची जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती, ती होती ग्वांग्झू आणि दक्षिण कोरियामध्ये. महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला, तो झाला पोरबंदर, गुजरात. याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन बघून घेऊ. केव्हा झाला, 2 ऑक्टोबर 1969 की बरोबर आहे की 1869, हा आठवण ठेवा 1869. आणि मृत्यू केव्हा झाला, 1947 मध्ये. चला नेक्स्ट. हा बघा, MI आणि एक मिनिट गाईज, MI आणि GSI पॉवर्ड डिसिजन सपोर्ट सिस्टीमचे ऑपरेशन कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे, ते आहे पाकिस्तान देशाची सीमा. आता मला एक कमेंट करून सांगा, भारत आणि पाकिस्तानची सीमा, भारत आणि पाकिस्तानची सीमा यांचं काय नाव आहे, दोन सांगतो तुम्हाला. एक ऑप्शन आहे रेड क्लिफ आणि दुसरा आहे मॅकमोहन. ह्या दोन पैकी कोणता ऑप्शन आहे मला सांगा कमेंट करून. ठीक आहे. चला नेक्स्ट. काय म्हणताय, ड्रोन कवच, एक मिनिट गाइस, ड्रोन कवच सराव कधी आयोजित करण्यात आला होता, ड्रोन कवच सराव कधी आयोजित करण्यात आला होता, 25 ते 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला होता. माउंट गोरीचेन मोहीम कधी आयोजित करण्यात आली होती, 19 सप्टेंबर 2025 ला. जागतिक पर्यटन 2025 चा पुरस्कार कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, ते आहे नवी दिल्लीमध्ये. आणि बघा दिल्लीमध्येच रात्री बॉम्बस्फोट झालाय, तिथं माहित असेल तुम्हाला. आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या वतीने हा पुरस्कार कोणी स्वीकारलेला आहे, पर्यटन सल्लागार नितिशा गोयल. आता बघा एक इथे क्वेश्चन एक बनू शकतो की पर्यटन जे सल्लागार आहे कोणाचे, आंध्र प्रदेश ते कोण आहे, नितिशा गोयल आहे. असेच प्रश्न इथे फॉर्म केले जातात. इंडो तिब्बतियन, एक मिनिट गाइस, इंडो तिब्बतियन बॉर्डर पोलीस, ठीक आहे ना, ITBP चे नवे महासंचालक कोण आहेत, ते आहे प्रवीण कुमार. हा क्वेश्चन खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला MP करून ठेवा. ओके. आंध्र प्रदेश पर्यटन उत्कृष्टता पुरस्कार 2025 मध्ये नोवाटल विजयवाडा वरुणाला सर्वोत्तम 5 स्टार डिलक्स हॉटेल म्हणून सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार कोणी प्रदान केला, ते मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू. हा बघा इथे इम्पॉर्टंट आहे, हे विचारेल तुम्हाला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे, ते आहे चंद्रबाबू नायडू आहे. नेक्स्ट. अल्बेनियाने जगातील पहिल्या AI मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात कधी समाविष्ट केले, हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप मोस्ट. की पहिली AI मंत्री नाही का, हे विचारेल कोण आहे, त्याचं नाव काय, कोणत्या देशांनी केले ते विचारेल,
आणि केव्हा सामील झाली हे सुद्धा ते विचारणार. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणताय, पीबीजीचे पूर्ण नाव काय? राष्ट्रपतीचे अंगरक्षक. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पहिला जागतिक प्राणी दिवस कधी आणि कुठे साजरा करण्यात आला होता? आठवण ठेवा, पहिला विचारत आहे, पहिला ते होतं 1925 मध्ये आणि बर्लिन. 1925 मध्ये सध्या एक संस्था आहे, तिला माहिती आहे का 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. ती आहे राष्ट्रीय स्वयंसेवक, म्हणजे काय होते, RSS. ही याचं हेडक्वार्टर कुठे आहे? ते आहे नागपूरला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय तो, भूतानमधील गोलेफू कशासाठी विकसित केले जात आहेत? ते आहे माइंडफुलनेस सिटी म्हणून. ओके, आणि हे प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात की माइंडफुलनेस सिटी हे कोणत्या देशामध्ये किंवा भारताच्या कोणत्या लगतच्या देशामध्ये विकसित केले जात आहे? ते आहे भूतानमध्ये. आणि भूतानचा राष्ट्रीय खेळ काय आहे? तो आहे तिरंदाजी. तो कोणता आहे? तो तिरंदाजी. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणते प्रश्न, सिकंदराबाद येथील, एक मिनिट गाईस, सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट CDM चे नवीन कमांड म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? ते आहे मेजर जनरल श्रीनिवासन. जे इम्पॉर्टंट आहे ना, मी ते तुम्हाला जास्त सांगणार. बघा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आलेला आहे. काय म्हटलंय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यालाच म्हटलं होतं. याची स्थापना झाली होती 1925 मध्ये. ठीक आहे ना, शताब्दी म्हटलं ना, 100 वर्ष आलेला पूर्ण झालेला आहे. समारंभाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्र्यांनी एक विशेष स्मृतीचे टपाल तिकीट आणि नाणे जारी केले आहे. ठीक आहे, कोणी केले? ते नरेंद्र मोदी. हा क्वेश्चन खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि गॅरंटी कोणाच्या शिफ्ट मध्ये कन्फर्म येईलच. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न, मध्य प्रदेशातील बांधवगड. सगळ्यात पहिले प्रश्न बघा हा वाला, की बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या देशात आहे, सॉरी कोणत्या राज्यात आहे? ते आहे मध्य प्रदेशमध्ये. हा तुमचा पहिला प्रश्न झाला. ठीक आहे, मग समोर काय म्हणताय ते लोक, मानव हत्ती संघर्ष रोखण्यासाठी अलीकडे कोणते लॉन्च ऍप करण्यात आलेले आहे? ते आहे गजरक्षक ऍप. कोणता आहे? गजरक्षक. आता बघा, इथे दोन प्रश्न मी तुम्हाला फॉर्म करून सांगतो. एक ते विचारतं की गजरक्षक ऍप कशाशी संबंधित आहे. पहिला प्रश्न आहे की मानव हत्ती संघर्ष रोखण्यासाठी हा आहे. दुसरा कोणता इम्पॉर्टंट आहे की कोणत्या राज्याने केला आहे? ते केलाय MP ने. आणि तिसरा प्रश्न आहे की बांधवगड व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातील सॉरी बांधवगड कुठे येतो? ते येतो MP मध्ये. कळलं? चला ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे? हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याला इम्पॉर्टंट करून ठेवा. भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोण आहे? तो छत्तीसगड मधील बालोद. छत्तीसगड मधील बालोद. आता इथे बघा 2-3 प्रश्न फॉर्म होतात. तो विचारणार की भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा हा बालोद आहे. हा बालोद कोणत्या राज्यात येतो? तो येतो छत्तीसगड मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट. कधी कधी माहिती आहे का, हा ऑप्शन नसेल छत्तीसगड देईल, म्हणजे राज्याचे नाव देईल, MP छत्तीसगड असं सुद्धा तो देऊ शकतो. बघा आता, MV राव, एक मिनिट गाइस, MV राव यांच्या जागी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ते आहे कल्याण कुमारची. ठीक आहे, स्वातंत्र्य सैनिक, गांधीवादी आणि समाजवादी नेते डॉक्टर GG पारिक यांचे निधन कोणत्या दिवशी झाले? ते गांधी जयंतीशी जुळते. अरे बिलकुल, ते आहे 2 ऑक्टोबर 2025, म्हणजे या वर्षाच्याच गांधी जयंतीला त्यांचं निधन झालेलं आहे. डाळीमध्ये आत्मनिर्भरतेसाठी अभियान अंतर्गत 2030 ते 31 पर्यंत डाळीचे उत्पादन किती लाख टनापर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे? ते आहे 350 लाख टन पर्यंत. आशियाई विकास संस्थेने 2025 ते 2026 आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित आर्थिक विकास दर किती सांगितला? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आशिया विकास ADB. ठीक आहे ना, ADB ने 2025-26 ला आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित आर्थिक दर किती ठेवलेला आहे? मध्ये अंदाजे वर्तवलेला आहे. ते आहे 6.5. नेक्स्ट प्रश्न बघा, हा, डाळीमध्ये आत्मनिर्भरतेसाठी अभियान अंतर्गत सरकारने पुढील 4 वर्षासाठी तूर, उडीदची डाळ आणि मसूर किती टक्के किमान आधारभूत खरेदी करण्याची हमी दिली आहे? ते आहे 100%. म्हणजे किमान आधारभूत मूल्य किती? MSP. ते आहे किती? 100%. ओके, हा नेक्स्ट प्रश्न, एक मिनिट गाईज. हा बघा गाईज, आता आपण नेक्स्ट प्रश्न करू. भारतातील, एक मिनिट गाईज, भारतीदासन युनिव्हर्सिटी मधील कोणत्या प्राध्यापकाने पर्यावरण शास्त्राच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी टान्सा 2022 पुरस्कार जिंकला आहे? तो कोणता आहे? डॉक्टर आर्थर जेम्स यांनी.
चला नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय, 2025 मध्ये आरबीआय द्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या 6 सदस्यीय पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड मध्ये अध्यक्ष कोण आहे? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा. याच्यामध्ये बघा 2 ते 3 प्रश्न आपण फॉर्म करू शकतो. पहिला कोणता आहे? आरबीआयचे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. आणि डिप्युटिव्ह कोण आहे? मी आताच थोड्या वेळ अगोदर सांगितलं होतं डिप्युटिव्ह, ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे कशासाठी आहे? याच्यामध्ये हे जे कमिटी आहे कोणती बघा, कोणती कमिटी आहे? पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड. याच्यामध्ये किती सदस्य आहे हा एक प्रश्न विचारू शकतो. आरबीआयचे गव्हर्नर याचे अध्यक्ष, हे 2 प्रश्न झालं. त्याच्यानंतर या सदस्याचे अध्यक्ष कोण आहे? ते सुद्धा आरबीआय चे गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा. ओके, चला नेक्स्ट. केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, बघा हे एक प्रश्न इथेच फॉर्म झालाय. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नेपलेट निलेट डिजिटल युनिव्हर्सिटी एनडीयू प्लॅटफॉर्मचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ते बघा, प्रगत तांत्रिक शिक्षण सुलभ करणे आणि डिजिटल कौशल्य विकासात राष्ट्रीय प्रतिभा पूल तयार करणे, याचं 2 मध्ये जोडणे. ठीक आहे. नेक्स्ट, जे इम्पॉर्टंट आहे ना ते मी म्हणजे जास्त एक्सप्लेन करणार आहे, की जे मी टीसीएसला मी एक्सप्लेन केलेलं नाही का, किंवा मला माहिती आहे की टीसीएस कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. ओके, चला नेक्स्ट. बायोमेडिकल रिसर्च करिअर प्रोग्राम चा टप्पा कोणता आहे? याचा 3रा टप्पा आहे. कोणत्या परदेशी संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला जाईल? ते आहे वेलकम ट्रस्ट यूके. आता बघा इथे एक प्रश्न फॉर्म होतो की वेलकम ट्रस्ट यूके आहे कोणत्या देशापासून बिलॉंग करते? ती आहे यूके. ठीक आहे, युनायटेड किंगडम पासून. ओके. युवा सक्षमीकरणासाठी माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन कोणत्या वयोगटातील तरुणांना लक्ष केंद्रित करते? खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. युवाला सक्षम करण्यासाठी माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन हे 25 आणि 29 वर्ष वयोगटातील मुलांना लक्ष केंद्रित करते. ओके, नेक्स्ट. आता बघा काय म्हणताय, सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे एकूण वस्तू आणि सेवा कर जीएसटी संकलन किती होते? ते होते 1,89,00,000 कोटी. ठीक आहे. आता जीएसटी बद्दल थोडंसं बघून घेऊ आपण. बघा, सगळ्यात अगोदर जीएसटी चे फुल फॉर्म काय? गुड सर्व्हिस टॅक्स. आणि सर्व्हिसचे किती प्रकार असतात? ते 2 मेजरली प्रकार असतात, बाकी तर खूप सारे. जीएसटीची म्हणजे आता जीएसटी कमी झालेली आहे, ते कोणत्या याच्यावर आधारित आहे ते एक सांगा. नेक्स्ट, भारतामध्ये जीएसटी सगळ्यात अगोदर कुठे लागू झाली होती? ती झाली होती असममध्ये. असम. आणि विश्वमध्ये जीएसटी कुठे लागू झाली होती? ती झाली होती फ्रान्समध्ये. ओके, एवढे क्वेश्चन याच्यापासून फॉर्म होऊ शकतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न काय? एलन मस्क यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये 500.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंत व्यक्ती होण्याचा विक्रम स्थापित केला. हा इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आता नंबर 1 वर आहे ते. टेस्ला बोर्डाने एलन मस्क साठी प्रस्तावित केलेले महत्वाकांक्षी वेतन पॅकेज काय आहे? ते आहे $1 ट्रिलियन. बापरे. भारत आणि चीनने कोणत्या महिन्याच्या अखेरीस थेट हवाई सेवा सुरू करण्याचं मान्य केलं? बघा हा इम्पॉर्टंट, खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. ते विचारेल की भारत आणि चीन यांनी कोणत्या महिन्यामध्ये आपली थेट हवाई सर्व्हिस नाही काही स्टार्ट केली आहे? याच्यामध्ये 3 प्रश्न बनतात. बघा, सगळ्यात अगोदर केव्हा चालू केलेली आहे? ऑक्टोबर 2025 मध्ये. कोणती सेवा चालू केलेली आहे? थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचे मान्य केलेले आहे. आणि कोणत्या 2 देशांमध्ये आहे? ते आहे भारत आणि चीन मध्ये. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. जीएसटी संकलनातील संतुलित वाढीस कोणते हंगामी घटक आणि आर्थिक मागणी कारणीभूत ठरलेली आहे? ती आहे सणासुदीचा काळ आणि वाढलेली मागणी. ओके, नेक्स्ट. काय म्हणताय प्रश्न? कोणत्या संस्थेला भारताला सामाजिक सुरक्षिततेतील उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार दिला आहे? ते आहे इसा. ओके, हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तो बघून गेलेला. नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय? हरिंदर बावेजे जावी पत्रकारिता कारकिर्दी कोणत्या घटनेने घडवलेली आहे? ते आहे ऑपरेशन ब्लू स्टार. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे ना ते मी सांगतो. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, याला हायलाइट करून ठेवा. काय म्हणताय? एक मिनिट गाईज. मीराबाई चानूने कोणत्या देशात झालेल्या स्पर्धेत पदक जिंकले आहे? ते आहे नॉर्वे. नेक्स्ट, या स्पर्धेत मीराबाई चानूने कोणते 2 राष्ट्रीय विक्रम केले? एक क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन, या 2 मध्ये यांनी राष्ट्रीय विक्रम केलेले आहे. नेक्स्ट, डाळीमध्ये आत्मनिर्भरता अभियान साठी एकूण किती आर्थिक तरतूद आहे? ती आहे 11,440 कोटी. हा इम्पॉर्टंट आहे, याला हायलाइट करून ठेवा. डाळीमध्ये आत्मनिर्भरता अभियानसाठी एकूण किती आर्थिक
तरतूद आहे ती आहे 11,440 कोटी. नेक्स्ट काय म्हणताय, फतह 4 क्रूझ क्षेपणास्त्राची अंदाजे मारा क्षमता किती आहे? ते आहे 750. फतह 4 क्षेपणास्त्राला कोणत्या प्रकारचे प्रणोदक शक्ती दिलेले आहे? ते आहे सॉलिड प्रणोदक. भारतीय हवाई दलात मिग-21 कधी सामील झाले होते? ते आहे 1963 ला सामील झाले होते. BRP फेज 13 कोण आहे? BRCP फेज 13 कोण चालवेल? ते स्पेशल पर्पज व्हेइकल द्वारे. जे इम्पॉर्टंट नाही ना, ते फक्त मी डायरेक्ट फक्त रीडच करत आहे. ओके. जे इम्पॉर्टंट आहे मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. हा थोडंसं इम्पॉर्टंट आहे. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन 2025 मध्ये त्याची थीम काय होती? ते होती अद्वितीय आणि एकत्रित. इकडे पुन्हा सांगतो. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन 2025 ची थीम काय आहे? अद्वितीय आणि एकत्रित. ओके. नेक्स्ट आता काय आहे? SEL चे महिला नेतृत्वाखालील सेंट्रल स्टोअरची युनिट कुठे आहे? ते आहे कोरबामध्ये. हा कोरबा कुठे येतो माहिती आहे का तुम्हाला? हा कोरबा येतो छत्तीसगड. ठीक आहे ना, छत्तीसगडमध्ये. SECL ने सुरू केलेले पहिले महिला व्यवस्थापित केंद्र कुठे आहे? सॉरी, व्यवस्थापित केंद्र कोणते? ते होते दवाखाना. हे विचारू शकते की SCCL ही कोणत्या म्हणजे याच्याशी संबंधित आहे व्यवस्थापित केंद्राशी? ते आहे दवाखानाशी. निषाद कुमारने कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? ते आहे हाय जम्प मध्ये T47 मध्ये. 2025 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे एकूण किती रँकिंग आहे? ते आहे 10वे. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याला हायलाइटेड करून ठेवा. जे इम्पॉर्टंट आहे त्याला डबल हायलाइट करू आपण. ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय म्हणताय, PM सेतू कोणत्या उदयोन्मुख क्षेत्रात प्रशिक्षण देईल? ते AI मध्ये, रोबोटिक्स, हरित ऊर्जा, ऑटोमेशन. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, याला हायलाइट करून ठेवा की ते म्हणेल ते की PM सेतू कशाशी संबंधित आहे? ते एक तर प्रशिक्षणासोबत संबंधित आहे, AI म्हणजे आपल्याला समोर वाढवणार आहे, रोबोटिक्स मध्ये, हरित ऊर्जा, ऑटोमेशन आणि उत्पादन मध्ये. ओके. नेक्स्ट नमो जैवविविधता उद्यानाचे दुसरे नाव आहे काय? ते आहे नमो वॅन. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण हे नरेंद्र मोदीवर आधारित आहे. ठीक आहे. नेक्स्ट नमो जैवविविधता उद्यानाच्या उद्घाटन समारंभात कोण उपस्थित होते? ठीक आहे. कोणता प्रश्न आहे हा? नमो जैवविविधता उद्यानाच्या उद्घाटन कोण उपस्थित होते? एक आहे पर्यावरण मंत्री आणि दुसरा आहे राज्य कॅबिनेट मंत्री. मला हा केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहे ते मला कमेंट करून सांगा. ओके. नेक्स्ट कोकण 2025 हा सराव कोणत्या धोरणात्मक उपक्रमात आयोजित करण्यात आला होता? हा सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे कोकण. विचारतो हा भारत आणि UK विजन 2035 मध्ये. आणि हा सराव कोणाच्या मदत होतो ते सुद्धा विचारला जाते. बघा प्रश्न की कोकण जो 2025 सराव आहे हा माहिती आहे का भारत आणि UK मदत होतो. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतीय एक मिनिट गाईज, भारतीय शिष्टमंडळाचे उपाध्यक्ष कोण होते? ते होते श्री हरिवंश. भारतीय हवाई दलाची स्थापना कधी झाली? हे इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न जस्ट माहिती आहे का याला आलेला आहे. कोणाला? GMC संभाजी GMC नगरला, म्हणजे तारीख विचारलेली आहे की भारतीय हवा दलाची तारीख कोणती आहे किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ते आहे 8 ऑक्टोबर 1932 मध्ये. ओके, म्हणजे फर्स्ट होता. नेक्स्ट कायोप्रोटेक्ट्स उदाहरणे कोणती आहे? ते ग्लिसरॉल, इथिलीन ग्लायकोल, MSO. हा तेवढा इम्पॉर्टंट नाही. हा बघ, हा इम्पॉर्टंट आहे. पटना मेट्रोची प्रकल्पाची पायाभरणी कोणी केलेली आहे? हा इम्पॉर्टंट आहे. पटना मेट्रो इथे विचारेल तुम्हाला की पायाभरणी कोणी केलेली आहे? ते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पाटणा मेट्रो रेल्वेच्या ठीक आहे सॉरी रेल्वे सेवेचा पहिला टप्पा सर्वसामान्यांसाठी कधी खुला झाला? ते झालं 7 ऑक्टोबर 2025 मध्ये. माझा भारत NASS कधी स्थापित झाला आहे? हा थोडासा इम्पॉर्टंट आहे की माझा भारत NSS पुरस्कार कधी स्थापित झाला? ते झाला होता 1993 ते 94 ला. 2022 आणि 23च्या NSS पुरस्कार सोहळ्याचे निश्चित विजेते कोण आहे? ते आहे श्रीसागर रॉय. हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याला स्टार करून घेऊ. नेक्स्ट INS एड्रोट. एक मिनिट गाइज. काय म्हणताय? INS एड्रोट हे जहाजाच्या वर्गाचे आहे का?
INS एड्रोट म्हणजे जहाजाच्या वर्गाचे आहे का? हो, असं विचारता येतो. अर्नाला वर्ग अँटी सबमरीन वारफेअर शेलो वॉटर हो आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय की INS एंड्रोट कोणी बांधलेले आहे? म्हणजे हे प्रश्न विचारत आहे की याला निर्माण कोणी केलेलं आहे? हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. INS एड्रोट ठीक आहे. गार्डन रिच शिपबिल्ड अँड इंजिनियर्स म्हणजे कुठून आहे? कोलकाता इथून हा बनलेला आहे. ओके. चला ठीक आहे. ही आठवण काय आहे? ही सबमरीन वॉरफेअर आहे. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न 2025चा नोबेल पुरस्कार कोणत्या विषयावर आधारित होता? तो होता पेरिफेरल ह्युमन टॉलरन्स. हा इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करून ठेवा की 2025चा नोबेल पुरस्कार कोणत्या विषयावर आधारित होता? तो होता पेरिफेरल ह्युमन टॉलरन्स. नेक्स्ट प्रश्न काय म्हणताय? जागतिक पोस्ट जागतिक पोस्ट दिवस कोणत्या सन्मानार्थ स्थापन करण्यात आला होता? तो हा युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजे UPU बद्दल. हा नेक्स्ट वंदे मातरमचे लेखक कोण आहे? सांगा. वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? ते आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. नेक्स्ट संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत भारताने कोणत्या उपक्रमाला बळकटी दिली आहे? ते आहे महिलांचा सहभाग. अबेई मधील संयुक्त राष्ट्रांचे अंतरिम सुरक्षा दल कोणत्या प्रदेशात तैनात आहे? त्या सुदान आणि दक्षिण सुदानमध्ये. ईसा 0.1 किंवा 1.0 सेम ठीक आहे. कोणत्या मोहिमेनुसार स्वावलंबना प्रोत्साहन दिलंय? ते आत्मनिर्भर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की भारत आत्मनिर्भर भारत मिशन ठीक आहे ना. हे स्वावलंबना प्रोत्साहन कोणी दिलंय? ते आहे इर्सा 1.0 यांनी. ठीक आहे. नेक्स्ट संजू सॅमसंग ब्रँड अँबॅसेडरची भूमिका कुठून सुरू केली आहे? त्यांनी नेस्को सेंटर मुंबईमध्ये. हा एक सुद्धा प्रश्न विचारू शकतात की नेस्को सेंटर कुठे आहे? तो मुंबईमध्ये आहे. संजू सॅमसंगने यांनी ब्रँडची म्हणजे अँबॅसेडरची भूमिका इथून स्टार्ट केली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बिल्डथॉन म्हणजे काय? राष्ट्रीय नवोन्मेष चळवळ शालेय हॅकेथॉन. ओके. बिल्डथॉन हा प्रश्न येऊ शकतो, थोडासा इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय नवोन्मेष चळवळ आणि शालेय हॅकेथॉनच्या द्वारे. ठीक आहे. बिल्डथॉनचे आयोजन शिक्षण मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशन यांच्या सहकार्याने केले जात आहे. कॅसिनो मोहीम कोणत्या एजन्सीचा संयुक्त प्रकल्प होता? हा होता नासा, ESA आणि ASA. ठीक आहे. 2025च्या रसायनशास्त्र 2025च्या रसायन शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे? ते आहे सुसुम किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी यांना हे देण्यात